4 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या। महापालिकेत महापौर खुर्चीवर बसले। आता जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती कोण होणार यात चर्चेने जोर धरला आहे। सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे ओबीसी सर्वसाधारण असल्याने आणि त्यातच भारतीय जनता पार्टीचे स्पष्ट बहुमताने भाजपचा पहिला अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांची नजर आहे। ग्रामविकास विभागाने केलेल्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीची बैठक 18 मार्च रोजी करण्यात आली आहे। विशेष म्हणजे त्या दिवशी अमावस्या आहे, त्यामुळे अध्यक्ष निवडीला अमावस्येचा मुहूर्त अशी मजेदार चर्चा ऐकण्यास मिळत आहे। ओबीसी सर्वसाधारण अध्यक्षपद असल्याने भाजपकडे आता माढा लोकसभा अध्यक्ष चेतनसिंह केदार, वळसंग जिल्हा परिषद सदस्य रामप्पा चिवडशेट्टी या 2 नावांची जोरदार चर्चा रंगली आहे। सोलापूर शहरात मराठा समाजाने आंदोलन सुरू केले आहे। सोलापूर शहराचे महापौर पद हे सर्वसाधारणसाठी राखीव असताना भारतीय जनता पार्टीने पद्मशाली समाजाला महापौर केले, त्यामुळे मराठा समाजावर अन्याय झाल्याच्या भावना व्यक्त होत आहेत। आता भाजपने जिल्हा परिषदेमध्ये कुणबी मराठाला संधी द्यावी अशी मागणी आंदोलनातून पुढे आली आहे। दुसरीकडे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याण शेट्टी यांनी अध्यक्ष होण्यास नकार दिल्याने इतर कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। त्यामुळे भाजप आता अध्यक्षपदावर कोणाला संधी देणार याची उत्सुकता असून चेतनसिंह केदार हे कुणबी मराठा असल्याचे समोर आले असल्याने अध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडणार का अशाही चर्चेने जोर धरला आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।